नमस्कार सगळ्यांना, मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वयोवृद्ध व्यक्ती असतात आणि वयोवृद्ध व्यक्तीसाठी हिवाळ्याचे काही दिवस, काही महिने खूप भारी जातात. जरी ताज्या भाज्या, पोषक आहार घेतलं तरी सुद्धा वातावरण बदलामुळे बऱ्याच अशा अडचणींना वयोवृद्ध लोकांना हिवाळ्यामध्ये सामोरे जावे लागते. तर वयोवृद्ध व्यक्तींनी थंडीच्या दिवसामध्ये आपल्या तब्येतीची कशी काळजी घ्यायची, सुदृढ आणि तंदुरुस्त असे आरोग्य लाभण्यासाठी, तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. थंडीच्या दिवसात वयस्करांनी अशी काळजी घ्या स्वतःची, राहाल सुदृढ आणि तंदुरुस्त. हिवाळा येताच ऋतुमानानुसार शरीरात अनेक बदल होतात. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांना आजार होण्याची शक्यता वाढते. विशेषतः वयस्कर लोकांनी काळजी घ्यायला हवी. हवामानातील बदलाबरोबरच वयस्करांनी आपल्या जीवनशैलीतही बदल करणे तेवढेच आवश्यक आहे. ऋतूनुसार शरीराचे स्वरूप बदलते असे आयुर्वेदात सांगितले आहे. या बदलाबरोबरच जीवनशैलीत बदल केल्यास थंडीमुळे होणारे आजार होण्याची शक्यता कमी होऊ शकते. वृद्धांनी हिवाळ्यात विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. हिवाळ्यात काळजी न घेतल्यास सांधेदुखी, स्नायू दुखणे, ताप, सर्दी आणि ॲलर्जी होण्याची शक्यता वाढते. थंडीच्या दिवसात वात, पित्त आणि कफ यांचा प्रमुख त्रास जाणवतो. आयुर्वेदाचार्याच्या मते हिवाळ्यात वातदोष वाढू लागतो. वात शांत करण्यासाठी आणि संतुलन राखण्यासाठी तुम्ही सूप पिऊ शकता. याचबरोबर आले, तुळस आणि गिलोय एकत्र करून दिवसातून 1 किंवा 2दा पिऊ शकता. पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी वृद्धांनी कोमट पाण्याचे सेवन करावे. पचन, रक्ताभिसरण आणि शरीरातील उष्णता राखण्यासाठी तुम्ही दिवसभर कोमट पाणी पिऊ शकता. हिवाळा जवळ आला की बहुतेक वृद्ध लोक कमी पाणी पितात, त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतो. हे टाळण्यासाठी वृद्धांनी पुरेशा प्रमाणामध्ये कोमट पाणी प्यायला हवे, जेणेकरून शरीरातील पाणी कमी होणार नाही आणि डिहायड्रेशन होणार नाही. आले, दालचिनी आणि वेलची यासारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती त्यांच्या तापमान वाढ गुणधर्मासाठी ओळखल्या जातात. पचनशक्ती वाढविण्यासाठी आणि आतून उष्णता वाढविण्यासाठी वृद्ध लोक या हर्बल चहाचे सेवन सुद्धा करू शकतात. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि सांधेदुखीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तीळ आणि आयुर्वेदिक तेलाने मसाज करू शकता. यामुळे त्वचेचा कोरडेपणाही दूर होतं. वृद्ध लोक आंघोळीपूर्वी त्वचेची मालिश करू शकतात. यामुळे मन शांत राहते आणि तणाव देखील कमी होतो. वृद्ध आणि वयस्कर लोकांनी हिवाळ्यात भाज्या, फळे आणि धान्य खावीत. हिवाळ्यात तुम्ही बाजरी, तूप किंवा लोणी इत्यादी शरीराला उबदार ठेवणारे पदार्थ खाऊ शकता. जे आपल्या शरीरासाठी उष्णता निर्माण करतात ते पदार्थ हिवाळ्यामध्ये वयस्कर लोकांनी सेवन करावे. अश्वगंधा, तुळशी आणि आमलाकी यासारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींनी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत केली जाऊ शकते. या औषधी वनस्पतीशिवाय आवळा तुम्ही च्यवनप्राश, लोणचे, चटणी इत्यादी स्वरूपात वापरू शकता. हिवाळ्यात तुम्ही सकाळी किंवा झोपण्यापूर्वी रात्री हळदीचे दूध घेऊ शकता. थंडीच्या काळात गरज असेल तेव्हाच वयस्कर लोकांनी घराबाहेर पडावे. परंतु घरात राहूनही शारीरिकदृष्ट्या ॲक्टिव्ह राहिले पाहिजे, म्हणजे सक्रिय राहिले पाहिजे. त्यासाठी हलका व्यायाम, योगासने आदींना आपल्या रोजच्या जीवनशैलीचा भाग बनवता येईल. त्यामुळे स्नायूचा जो कडकपणा असतो तो दूर होतो आणि रक्ताभिसरण सुधारते. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगा करणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे. सकाळची कोवळी सूर्यकिरणे हाडाच्या आरोग्यासाठी चांगली असतात, कारण ते नैसर्गिक जीवनसत्व डी देतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली आणि निरोगी राहते. त्यासाठी किमान 30 ते 40 मिनिटे सूर्यप्रकाशात बसणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते.
तर अशा प्रकारे वयोवृद्ध व्यक्तींनी किंवा वयस्कर लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, किंवा आपल्या घरामध्ये जे वयस्कर लोक असतील तर त्यांची काळजी आपण स्वतः अशा पद्धतीने घेतली पाहिजे, जेणेकरून हिवाळ्याचे काही दिवस असतात ते त्यांना जड जाणार नाही आणि त्यांची तब्येत ठणठणीत आणि निरोगी सुदृढ राहतील, याची काळजी घ्यावी.